पहला बॉल नो था, नो पे विकेट था। पहला बॉल नो था, विकेट था, नो बॉल पे विकेट था। तो जीएनसीसी टीम अगर देखा जाए तो अभी तक 4 गेंदे, 3 गेंदे हुई है। इस ओवर की चौथी गेंद रहेगी। ओके, दो ही गेंद अभी तक हुई है, 4 गेंदे शेष है इस ओवर की। फिर से एक बार अफसर तो फील्ड में सजावट करते हुए इस गेंद को वापस टैप करना चाहते थे, लेकिन नहीं, गेंद को अड़ाया मिस्टर मोइन ने बहुत आसानी के साथ। फिर से एक बार गैप बनाने की कोशिश, टैप किया, गेंद को सीधा बाउंड्री लाइन के बाहर, ये आता हुआ चौका। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन। अभी तक 2 डिजिट में इस रन बनाए हैं। बहुत ही बढ़िया प्रयास रहा है राकेश गुप्ता का, जिस तरह से खेला है। 2 ही गेंद जिस तरह से फेस किए, 2 ही गेंद को टैप किए, इस मदद से खेला। फिर से एक बार गैप ढूंढना चाहते थे, थोड़ी सी जगह बनाई और इस गेंद को खेलना चाहते थे ऑफसाइड रीजन में, लेकिन बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। फिर से एक बार वही चूक की। अभी ये गेंद चली जाएगी सिंगल रन्स के लिए। डिक्लेयर जोन में गेंद गई और इस आखिरी गेंद के मदद से स्कोर अगर देखा जाए तो 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो, तो 18 गेंद अभी भी शेष है, 33 रन बनाने हैं। कुल मिला के रन की अगर बात की जाए तो एक ओवर में आए हैं 11 रन। तर मोईन मैदानाच्या आतमध्ये येईल। गोलंदाज राकेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या पद्धतीने 2 फटके मारले, टॅपच्या मदतीने धावा जमवल्या आहेत। इथून मात्र जर पाहिला तर धावा जमवायच्या आहेत 33। संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर। राकेश सारखा एक चांगला फलंदाज आहे। या चेंडूला पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढलाय, डॉट चेंडू फेकला जातोय मोहितच्या माध्यमातून। खूप चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळावी लागेल। फटका तर चांगला आहे, टॅपचा फटका येतोय चौकार। राकेशला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये। एक राकेश हा रन मशीन आहे। चांगल्या पद्धतीने जर पाहिला तर डीएनसीसी साठी हा हुकमाचा एक्का आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगली फलंदाजी नक्कीच दर्शवली जाते टॅपच्या फटक्याने। आतापर्यंत 3 टॅप मारले आहेत आणि 3ही टॅप जर पाहिले तर सक्सेसफुल होत आहेत। पुन्हा एकदा राकेश सज्ज फलंदाजी मार्कवर, तर मोईन। ओहो, आता मात्र गॅप खेळायचा होता समोरच्या दिशेने, चेंडू मात्र अडकवला जाईल। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रन्स मात्र मिळणार नाही। डॉट चेंडू येतोय। चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडू आतापर्यंत झालाय। मोहित चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण की हा देखील टॅपचा फटका आहे सक्सेसफुल। टॅपच्या या चेंडूवर जर पाहिला तर नक्कीच फलंदाज संधी मिळत नाहीये अडकवण्याची, आणि तेच पाहायला मिळालं आपण राकेशच्या बॅट मधून ज्या पद्धतीने टॅप येतात, एक मोठे मोठे टॅप पाहायला मिळत आहेत, चान्स मिळत नाहीये। 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत। 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करतोय गोलंदाज। धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड वर तर 19 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत। 43 धावांचं लक्ष्य आहे। षटकातील पुढचा चेंडू, आहा, इथे मात्र जाग्यात टॅप करायचा होता। ब्लॉक बॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला। 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत। धावा होतील स्कोरबोर्ड वर त्या म्हणजे 20 धावा। इथून जर पाहिलं तर अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत। येणारे चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू शिल्लक आहेत। 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता।
हा कॉल जर पाहिला तर इथे मात्र टॅपचा फटका येतोय सुरेख पद्धतीने चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार येतोय चौकार 19 धावांची आवश्यकता येणारे चेंडू शिल्लक असतील 12 एकूण धावांचा विचार केला तर दुसरे षटक 3 चौकार आल्या आणि एक सिंगल असे एकंदरीत जर पाहिलं तर 13 धावा खर्च केले जात आहेत गोलंदाजाच्या मार्फत 24 धावा स्कोरबोर्डवर आहेत एक गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जावेद येईल गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू 19 धावा आपण स्क्रीनवर पाहू शकतायत जे समीकरण आहे राकेश सज्ज असेल जावेदचा सामना करण्यासाठी ओहो खूपच चांगला चेंडू खोलवरचा टप्पा पाहायला मिळतोय समजू शकला नाही इथे मात्र राकेश चेंडूला खेळायचं होतं समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आता मात्र गॅप मारायचा प्रयत्न मात्र नाही चान्स दिला जात नाहीये मोहितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे पुन्हा एकदा जावेद आता मात्र हा चुकी करतोय यस एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मात्र येईल एक धाव आणखीन वाढली जाईल 25 रन्स टॅपचा फटका आहे इथे मात्र चेंडूला अडवतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम केलं जात आहे रन्स मात्र मिळाले 26 धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय तर म्हणजेच 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटकातील धावसंख्या या ठिकाणी पाहिली तर 43 धावांचं लक्ष आहे मारण्याचा प्रयत्न हिट विकेटच्या रूपाने गडी बाद तो मैदान की अगर देखा जाए तो आकाश है इस ओवर की अगर देखी जाए तो अभी भी 2 गेंदे शेष है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आकाश के लिए गेंद नो का इशारा और बल्ला उठाना चाहते थे इस बल्ले के इस नो रन्स और आउट भी है ओके नो पे आउट यहाँ पे बल्लेबाज जरूर किए गए अभी भी स्कोर की अगर बात की जाए तो 27 रन्स बने हैं स्कोर कार्ड के ऊपर तो अभी भी 2 गेंदे शेष है इस ओवर की नए बल्लेबाज मैदान के अंदर आए अमन आए हैं एक अच्छे बैट्समैन पहचाने जाते हैं लेकिन आज अच्छे बैट्समैन की पहचान इस गेंद को खेला टैप और गेंद इस 4 की मदद से स्कोर हुआ 31 रन्स इस ओवर की आखिरी गेंद शेष है और गेंद बची है 7 और 7 गेंदों में 12 रनों की आवश्यकता 7 रन 12 रन अभी भी बनाने हैं स्कोर कार्ड के ऊपर जब तक राकेश गुप्ता है तब तक इस मैच को देखा जाएगा क्योंकि 7 गेंदे अभी भी शेष है 7 गेंदों में 12 रन यानी कि 3 चौवे बनाने हैं इस आखिरी गेंद पे जरूर देखा जाएगा इस आखिरी गेंद को ओहो इस गेंद पे क्या हुआ है अंपायर तीनों मिलकर आएंगे एक साथ और जो भी डिसीजन रहेगा जरूर आपके सामने होगा देखा जाए तो 3 अंपायर डिस्कस कर रहे हैं इस गेंद को जरूर क्या रिजल्ट मिलेगा इस गेंद के ऊपर
पाहायला मिळत आहेत पुरेच एकदा 3 अंपायर ज्या पद्धतीने आले आहेत, ज्या पद्धतीने पोझिशन पाहिली होती बॅट्समनची, मात्र अंपायरने पूर्णपणे ओळखलेला आहे. जो काही रिझल्ट असेल तो आपल्या समोर लागला जाईल. तो अंपायर डिसीजन जरूर आएगा और डेड गेंद यहाँ पे जरूर देखी गई. चलो नो आर्ग्यूमेंट प्लीज. चलो नो आर्ग्यूमेंट्स प्लीज. अंपायर के ऊपर प्रेशर मत बनाइए. जीन सीसी टीम. चलो जे काही डिसिजन आहे आपण समोर आलेलं आहे मान्य करायचं आहे. आपण पाहतोय चला प्लीज. अंपायरने डिसिजन दिलेला आहे, आपल्याला मान्य करावं लागेल जे डिसिजन आहे. तर प्लीज आपण सामना सुरू करायचा आहे. चलो भाई प्लीज. चला प्लीज. जो डिसिजन आलाय 3 अंपायरने एकत्र मिळून घेतलेला आहे तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि चला जे काही डिसिजन आहे ते मान्य करायचं आहे. चला
यस, फेयर डिलीवरी। ओके, आप देख सकते हो स्क्रीन का ऊपर, यस, स्क्रीनवर दाखवायचं आहे। यस, दिखा देना। इस लाइव स्क्रीन के ऊपर आपको दिखेगा जो भी डिसीजन है। यस, यस, इन एक्शन में था। अगर देखा जाए तो बल्लेबाज उसके बाद में हटा, तो जो डिसीजन है अंपायर ने सूझबूझ करके दिया है। चलो अंपायर वापस देख सकते हैं जूम करके। वापस देख सकते हैं, अगर आपको थोड़ा भी डाउट है तो फिर से एक बार देख सकते हैं। सामने से दिख रहा है ना भाई। चलो अंपायर गेम स्टार्ट करो। यस, अंपायर का डिसीजन आया है डॉट गेंद और गेम स्टार्ट करने के लिए। चला गेम स्टार्ट करायचा आहे। आपण पाहतायत
चलो अंपायर डिसिजन घेतलाय. आता मात्र रिव्ह्यू सिस्टम आपण वापरलेली आहे आणि रिव्ह्यू मधून पाहिलेलं आहे. तर प्लीज नो टाइम वेस्ट. तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा बनवायचे आहेत. पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. रईस आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. राकेश गुप्ता आपण पाहतोय जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत डीएनसीसी संघ विचार करू शकतो की इथून जर राकेश गुप्ता एक चांगली फलंदाजी करतोय तर या 12 धावा देखील जमवू शकतायत. मात्र बघूया रईस येतोय गोलंदाजी मार्कवर. एक यंग टॅलेंट आहे. बघूया जीएनसीसी संघाकडून ज्याला 6 चेंडू मधून 12 धावा वाचवायच्या आहेत. तर राकेश गुप्ता पहिला नो चेंडू. इथे मात्र चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेपार. 4 धावांसाठी येतोय चौकार. थोडस प्रेशर क्रिएट नक्कीच झाला रईस वर. चेंडू आणि त्यानंतर पाहिलं तर या 9 चेंडूवर 5 धावा म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 7 रनांची अजूनही आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. टॅपचा फटका. इथे मात्र चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. इथे हा देखील चांगला फटका होता मात्र अडवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फटका तर चांगला आहे. इथे मात्र डीएनसीसी संघ या सामन्याला जिंकतोय. खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. चला टॉस साठी जाणार यानंतरचा सामना असणार आहे डीएनसीसी वर्सेस जोहान 11 टायटन टीम. चलो डीएनसीसी और जोहान 11 टाइटन टीम. तो आज के दिन का आखिरी मैच देखा जाएगा. सुपर 8 में जाने के लिए दोनों टीम के बीच ये मुकाबला रहेगा. सरपंच कॉल है और ये देखिए कॉइन अगर देखा जाए तो सीधा गिरा है. यस सरपंच आए हैं. बाबू क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग रहेगा. यस बेस्ट ऑफ लक दोनों टीम को. दीपक
तो आज के इस रात का आखिरी मुकाबला मैदान के अंदर जरूर देखा जाएगा दो टीमों के बीच, जहां पे एक टीम अगर देखा जाए तो चौहान 11 टाइटन टीम है, दूसरी तरफ डीएनसीसी अगर देखा जाए तो पहली टॉस जीता है डीएनसीसी और